हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द SSV ऑफिशियल्स. आपण गुप्ता आणि गुप्ताची MCQ पाहत आहोत. हा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा पार्ट 2 आहे आणि पार्ट फर्स्टमध्ये झालेले जे 10 क्वेश्चन्स आहेत, आता या पार्टमध्ये आपण पुढचे क्वेश्चन्स सॉल्व करणार आहोत. लेट्स कम टू द फर्स्ट क्वेश्चन. 2 bars of a different material are of the same size and are subjected to same tensile forces. If the bars have a unit elongation in the ratio of 4:7, then the ratio of modulus of elasticity of the two material is. आता या क्वेश्चनमध्ये जे दोन मटेरियल्स आहेत ते डिफरंट मटेरियल, दोन बार्स आहेत जे डिफरंट मटेरियलचे आहेत, त्यांची साईज पण सेम आहे आणि त्याच्यावर जो येणारा टेन्साईल फोर्स आहे, टेन्साईल फोर्स पण सेम आहे. इफ द बार्स हॅव युनिट इलॉंगेशन्स, आणि इलॉंगेशन हे 4:7 दिलेलं आहे त्या दोन बारचं, आणि आपल्याला काढायचं आहे त्यांचा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचा रेशो काढायचा आहे. सॉल्व करूयात या क्वेश्चनला. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, इलॉंगेशन इज इक्वल टू PL डिवायडेड बाय AE. PL डिवायडेड बाय AE. आणि आपल्याला जो रेशो दिलेला आहे इलॉंगेशन रेशो, सपोज इलॉंगेशन डेल्टा L डिवायडेड बाय डेल्टा L, ये डेल्टा L1 डेल्टा L2 इज इक्वल टू 4:7 हे दिलेलं आहे आपल्याला. यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू PL डिवायडेड बाय AE, तर टेन्साईल फोर्स सेम आहे, सो P दोन्हीचा पण सेम असणार आहे फोर्स. लेंथ पण सेम असणार आहे, कारण जे सेम साईज आहेत त्या बारच्या, दोन्ही बार्सचे सेम साईज आहेत. एरिया पण सेम असणार आहे. डिफरंट काय असणार आहे ई, कारण म्हणलेलं आहे ते डिफरंट मटेरियलचे बार्स बनलेले आहेत. सो याच्यावरून काय निघतं, डेल्टा 1 इज इक्वल टू डेल्टा 2 इज इक्वल टू E2 डिवायडेड बाय E1. कारण इलॉंगेशन जे आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे. तेव्हा डेल्टा L1 आणि डेल्टा L2चा रेशो माहीत आहे, तर E2 डिवायडेड बाय E1, याला उलटं करूयात, E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू डेल्टा L2 डिवायडेड बाय डेल्टा L1. मग हे काय होईल, 7:4. ऑप्शनमध्ये पाहूयात 7:4. फर्स्ट ऑप्शन 7:4 is the correct answer of this question. Next question is, if prismatic bar of a volume V is subjected to tensile force in a longitudinal direction, if Poisson's ratio of the material is mu and longitudinal strain is E, then final व्हॉल्यूम ऑफ द बार बिकम्स. एक प्रिझमॅटिक बार आहे आणि प्रिझमॅटिक बारचं व्हॉल्यूम V सब्जेक्टेड टू टेन्साईल फोर्स. दिस इज टेन्साईल फोर्स ॲक्ट ऑन द प्रिझमॅटिक बार in the longitudinal direction. If Poisson's ratio of the material is mu and longitudinal strain is E, then final volume of the bar becomes. आपल्याला फायनल व्हॉल्यूम काढायचं आहे. ऑप्शन्स काय रीड करत नाही मी, डायरेक्ट याचा आन्सर पाहूयात. या बारवर टेन्साईल फोर्स ॲक्ट झालेला आहे, त्या टेन्साईल फोर्स ॲक्ट झाल्यानंतर याचे डायमेन्शन कसे होतील, नंतर लेंथ ही इन्क्रीज होणार आहे, आणि जे क्रॉस सेक्शनचे डायमेन्शन्स आहेत मीन्स H अँड B, आणि ही लेंथ, तर लेंथ इन्क्रीज होते आणि जे क्रॉस सेक्शनचे डायमेन्शन्स आहेत ते डिक्रीज होतात. हे कारण हा फोर्स अलॉंग दी लेंथ आहे, सो लेंथ इन्क्रीज होणार आहे. ओरिजिनल व्हॉल्यूम दिलेली आहे V, तर ओरिजिनल व्हॉल्यूम काय असणार आहे याची, LBH इज द ओरिजिनल व्हॉल्यूम. आपल्याला फायनल व्हॉल्यूम काढायचा आहे या बारचा जेव्हा टेन्साईल फोर्स ॲक्ट केला. आता टेन्साईल फोर्स ॲक्ट केल्यानंतर लेंथ ही इन्क्रीज झाली, तर नवीन लेंथ काय होणार, सपोज दिस इज द लेंथ
इन्क्रीज्ड लेंथ यल डॅश आणि बी काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे आणि नवीन बी काय होणार, बी डॅश एच डॅश. तर न्यू व्हॉल्यूम काय येणार, व्ही डॅश इज इक्वल टू यल डॅश इंटू बी डॅश इंटू एच डॅश. हे आपलं फायनल व्हॉल्यूम असणार आहे. पण ऑप्शन्समध्ये आपल्याला ई म्यू आणि व्ही अशा ऑप्शनमध्ये आहे. तर आपल्याला आन्सर पण ईमध्ये म्हणजे लिनियर स्ट्रेन आणि पॉयझन्स रेशोमध्ये काढावं लागणार आहे. ई म्हणजे काय असतं, ई लिनियर स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा यल डिवायडेड बाय यल असतं. यावरून आपल्याला डेल्टा यल म्हणजे किती इन्क्रीज झाली लेंथ ते काढता येईल. डेल्टा यल इज इक्वल टू ई इंटू यल. जी आपली नवीन लेंथ आहे यल डॅश, ती नवीन लेंथ यल डॅश काय असते, यल प्लस डेल्टा यल इन्क्रीज झालेली लेंथ. तर यल ओरिजिनल प्लस डेल्टा यल काय, डेल्टा यल ई इंटू यल आहे. डेल्टा यल इज ई इंटू यल. तर यावरून यल डॅश इज इक्वल टू यल कॉमन काढलं 1 प्लस ई. हे भेटलं आपल्याला. जी न्यू लेंथ आहे ते भेटलं यल इंटू 1 प्लस ई. आता बी डॅश काढण्यासाठी बी डॅश हे कशामध्ये येतं, पॉयझन्स रेशो पण दिलेला आहे. पॉयझन्स रेशो इज इक्वल टू काय असतं, लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेनमध्ये आपलं येतं डेल्टा बी डिवायडेड बाय बी और डेल्टा एच डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. मग यावरून लिनियर स्ट्रेन इकडं घेतलं, लिनियर स्ट्रेन म्यू इंटू ई इज इक्वल टू हे काय झालं, डेल्टा बी डिवायडेड बाय बी. आणि इकडं म्यू इंटू ई इज इक्वल टू डेल्टा एच डिवायडेड बाय एच. और देन आपल्याला डेल्टा बी चेंज झालेली विड्थ काढायचे, चेंज झालेली हाईट काढायची आहे. सो बी इकडे घ्यायचा, म्यू इंटू ई इंटू बी इज इक्वल टू डेल्टा बी. और एच काय होतं, म्यू इंटू ई एच इकडे येतं डेल्टा एच निघालेलं आहे. डेल्टा बी चेंज झालेली विड्थ, चेंज झालेली हाईट भेटलेली आहे. आता जी न्यू विड्थ आहे बी डॅश इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ बी मधून काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कारण हे परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ लोड आहे. सो विड्थ डिक्रीज होते, म्हणून इथं मायनस घ्यायचं. बी मायनस डेल्टा बी हे काय होतं, बी डेल्टा बीची व्हॅल्यू आहे म्यू इंटू ई इंटू बी. आणि याचं बी कॉमन काढल्यानंतर काय झालं, 1 मायनस म्यू इंटू ई. सेम आता एचचं होणार आहे. एच डॅश इज इक्वल टू एच मायनस डेल्टा एच इज इक्वल टू एच मायनस डेल्टा एच इज म्यू इंटू ई इंटू एच. एच पण डिक्रीज होते, एच कॉमन काढलं 1 मायनस म्यू इंटू ई. तर आपल्याला न्यू बी डॅश, न्यू एच डॅश आणि यल डॅश भेटलेला आहे. यल डॅश इज 1 प्लस ई. आता ह्या व्हॅल्यू न्यू व्हॉल्यूम जे आहे, न्यू व्हॉल्यूम व्ही डॅश यामध्ये पुट करायचं. यामध्ये पुट केल्यानंतर काय होतं, यल डॅशची जी व्हॅल्यू आहे यल इंटू 1 प्लस ई. न्यू पेजवर घेते. यल डॅश इज इक्वल टू यल इंटू 1 प्लस ई भेटले. बी डॅश इज इक्वल टू बी इंटू 1 मायनस म्यू ई and h dash is equal to h into in bracket 1 minus mu e.
तर फायनल व्हॉल्यूम इज इक्वल टू एल डॅश बी डॅश एच डॅशच्या व्हॅल्यू पुट करायच्या. एल इंटू 1 प्लस ई, बी इंटू 1 मायनस म्यू ई अँड एच इंटू 1 मायनस म्यू ई. आता तर यामध्ये एल बी एच इज इक्वल टू काय असतं, व्हॉल्यूम, जे ओरिजिनल व्हॉल्यूम आहे ते. मग राहिलं काय 1 प्लस ई आणि हे 1 मायनस म्यू ई 2 टाइम्स आहे, सो त्याचं स्क्वेअर. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. दिस इज द फायनल व्हॉल्यूम. व्ही डॅश इज इक्वल टू व्ही इंटू 1 प्लस ई 1 मायनस म्यू इंटू ई ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो ऑप्शन सी मध्ये दिसत आहे व्ही इंटू 1 प्लस ई 1 मायनस म्यू इंटू ई ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. If a composite bar of steel and copper is heated, then the copper bar will be under options आहे tension, compression, shear and torsion. Composite bar आहे, composite bar, this is steel आणि हा copper, स्टील कॉपर आणि हे कॉम्पोजिट बार आहे, फिक्स्ड केलेलं आहे याला. तर यामध्ये जे थर्मल कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन आहे स्टीलचं एक्सपान्शन अल्फा एस इज इक्वल टू 12 इंटू 10 टू द पॉवर -6 अँड कॉपरचं जे थर्मल कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन आहे 17 इंटू 10 टू द पॉवर -6 आहे. तर यामध्ये जे कॉपर आहे ते जास्त एक्सपांड होतं हीट केल्यानंतर दॅन द स्टील. जेव्हा आपण त्यांना कंपोजिट बार आहे स्टील अँड कॉपरचा आणि त्याला हीट केल्यानंतर मग कॉपर काय होणार आहे, कॉपर विल ट्राय टू एक्सपांड मोर दॅन द स्टील. तो स्टीलपेक्षा कॉपर हा एक्सपांड व्हायचा प्रयत्न करेल इथं, परंतु हे फिक्स आहे. आणि स्टील काय करेल, स्टील ड्यू टू लोअर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन दॅन कॉपर स्ट्रेच लेस, तो कमी लेस होईल किंवा तो कॉम्प्रेशन ॲक्ट करेल स्टीलवर. तर ड्यू टू दिस कॉपर विल बी इन अ कॉम्प्रेशन अँड स्टील इज इन अ टेन्शन. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर कॉपरचं विचारलेलं आहे, कॉपर बार अंडर द कॉम्प्रेशन असेल. आणि जर स्टीलचं विचारलं तर स्टील कशामध्ये असणार आहे, टेन्शनमध्ये असणार आहे. कशामुळं होतं, थर्मल कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन हे कॉपरचं जास्त असल्यामुळं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज इफेक्टिव्ह लेंथ ऑफ वेल्ड इज इक्वल टू ओव्हरऑल लेंथ मायनस वेल्ड साईज, ओव्हरऑल लेंथ minus throat thickness, overall length minus 2 into weld size. This is the correct option. overall length मधून 2 times of weld size हे रिड्यूस केलं जातं, डिक्रीज केलं जातं ओव्हरऑल लेंथपासून आणि त्यालाच इफेक्टिव्ह लेंथ हे म्हणलं जातं. सपोज दिस इज द वेल्डची जी लेंथ आहे ओव्हरऑल लेंथ आहे, या ओव्हरऑल लेंथमधून -2s केल्यानंतर आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ भेटते. सो इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू ओव्हरऑल लेंथ -2 इंटू वेल्ड साईज. नेक्स्ट क्वेश्चन इज साईज ऑफ द राईट अँगल्ड फिलेट वेल्ड इज गिवन बाय 0.707 थ्रोट थिकनेस, 0.414 इंटू थ्रोट थिकनेस, 2 टाइम्स ऑफ थ्रोट थिकनेस. तर साईज ऑफ राईट अँगल ट्रायंगल हे काय असतं, सी इन दिस फिगर. दिस इज द फिलेट वेल्ड. इन दिस फिलेट वेल्ड दिस इज अ वेल्ड अँड दिस इज द साईज ऑफ द फिलेट वेल्ड. साईज ऑफ द फिलेट वेल्ड काय असतं, मिनिमम लेग लेंथ ऑफ फिलेट वेल्ड. आता हे वेल्ड केलेलं आहे, याची जी मिनिमम लेंथ आहे त्यालाच आपण वेल्ड साईज असं म्हणतो. आता या साईजची जी मॅक्झिमम साईज असते, मॅक्झिमम साईज ऑफ द फिलेट वेल्ड इज इक्वल टू थिकनेस ऑफ थिनर मेंबर मायनस 1.5 असते. ही जी मॅक्झिमम थिकनेस आहे डिपेंड्स अपॉन द थिनर थिकनेस ऑफ प्लेट. आणि जी मिनिमम साईज आहे फिलेट वेल्डची ती डिपेंड्स असते थिकर पार्टवर.
सपोज जर थिकर पार्ट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 mm असेल तर साईज ऑफ द फिलेट वेल्ड 3 mm. जर 10 to 20 mm असेल तर 5 mm साईज असेल. साईज ऑफ फिलेट वेल्ड 20 to 32 तर साईज असणार आहे 6 mm आणि 32 to 50 mm तर साईज असणार आहे 8 mm. तर ही झाली मॅक्झिमम साईज ऑफ द फिलेट वेल्ड आणि हे मिनिमम साईज ऑफ फिलेट वेल्ड आहेत. यामध्ये सगळ्यात मिनिमम 3 mm म्हणजे साईज ऑफ फिलेट वेल्ड शुड नॉट बी लेस दॅन 3 mm. बट ऑप्शन्समध्ये जे आन्सर आहेत ते थ्रोट थिकनेसमध्ये दिलेले आहेत. तर थ्रोट थिकनेस काय? थ्रोट थिकनेस इज इक्वल टू के इंटू यस. यामध्ये साईज ऑफ द फिलेट वेल्ड आहे तो के इज द कॉन्स्टंट विच डिपेंड्स अपॉन द फ्युजन. K is a constant which depends on the angle between the joining surfaces means fusion. आणि थ्रोट थिकनेस मग यस काय होतं? यस इज इक्वल टू थ्रोट थिकनेस डिवायडेड बाय के. फॉर राईट अँगल्ड फिलेटला जे थ्रोट थिकनेस के जे आहे ते 0.7 असतं. तर मग साईज ऑफ फिलेट वेल्ड किती होते? 1.41 थ्रोट थिकनेस हे आन्सर होतं. किंवा यस इज इक्वल टू √2 थ्रोट थिकनेस हे आन्सर ऑप्शनमध्ये असायला पाहिजे होतं. पण या ऑप्शनमध्ये एकही ऑप्शन हे आपलं करेक्ट आन्सर नाही. सो नो ऑप्शन इज करेक्ट. जर यामध्ये नन ऑफ द अबव असलं असतं तर ते आपलं आन्सर असणार होतं. सो नो ऑप्शन इज करेक्ट. तर करेक्ट काय असणार आहे? यस इज इक्वल टू √2 थ्रोट थिकनेस. ओके फ्रेंड्स, रिमेनिंग क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात. थँक्यू.